मित्रांनो, एक 24 वर्षाचा मुलगा आहे. त्याच्या घरापासून 20 किलोमीटर अंतरावर एक मोठी जत्रा भरत असते. तो आपल्या घरातून जत्रेला जाण्याची तयारी करत असतो. तेवढ्यात त्याच्या घरात त्याच्या काकांची मुलगी येते आणि ती त्या मुलाला विचारते की तू असा नटून थटून कुठे चालला आहेस? तेव्हा तो मुलगा सांगतो की नागपंचमीच्या सणानिमित्त जी जत्रा भरते तीच जत्रा पाहायला मी चाललो आहे. तुला यायचं असेल तर मला सांग. तेव्हा ती मुलगी घरी जाते. तयारी करून या मुलाकडे येते. हा मुलगा आपल्या बाईकवर त्या मुलीला बसवतो आणि दोघे निघतात. हे दोघे भाऊ बहीण घरापासून 10 किलोमीटरच्या अंतरावर पोहोचले होते. तेवढ्यात मुसळधार पाऊस सुरू होतो आणि दोघेही भाऊ बहीण पावसात पूर्ण भिजून जातात. पाऊस इतका जोरात पडत होता की त्यांना पुढचा रस्ता देखील दिसत नव्हता. ते हळूहळू पुढे जात असताना रस्त्याच्या कडेला त्यांना एक पडकं घर दिसतं. रस्त्याच्या बाजूला ते मोडकळीस आलेलं घर बांधलेलं होतं. त्या घरात कोणीही राहत नव्हतं. एक खोली होती, ती देखील पडकी आणि मोडकी होती. मग हा मुलगा तिथेच आपली बाईक थांबवतो आणि आपल्या बहिणीला बोलावून त्याच खोलीत घेऊन जातो. दोघेही त्या खोलीत काही वेळ उभे राहतात. त्यानंतर हा मुलगा आपल्या बहिणीला सांगतो की आपण दोघेही पूर्ण भिजलो आहोत. अशा ओल्या कपड्यामध्ये आता आपण जत्रेला कसं पोहोचणार? तेव्हा तो मुलगा तिथेच आपले कपडे काढतो. त्यातील पूर्ण पाणी पिळून काढतो आणि कपडे परत घालतो, ज्यामुळे ते थोडेफार सुकतात. त्यानंतर तो त्या मुलीला देखील सांगतो की तू सुद्धा तुझे कपडे काढून पिळून घे. त्यानंतर ते सुकतील आणि मग आपण जत्रेला जाऊ. तेव्हा ती मुलगी सुद्धा त्याच खोलीत एका पाठोपाठ एक आपले कपडे काढते आणि ते कपडे पिळू लागते. तो मुलगा काही वेळ त्या मुलीच्या शरीराकडे एकटक पाहतो आणि मग मागून जाऊन त्या मुलीला पकडतो व तिच्या शरीराला स्पर्श करत चुंबन घेऊ लागतो. ती मुलगी त्याला वारंवार नकार देते आणि म्हणते की असं करू नकोस, हा चालू रस्ता आहे आणि कोणीतरी येईल, कोणीतरी बघेल आपल्याला. त्यावर तो मुलगा त्या मुलीला म्हणतो, इतका मुसळधार पाऊस पडत आहे, तसाही हा निर्जन रस्ता आहे, इकडे कोणीही येणार नाही, मला जे करायचं आहे ते करू दे. त्यानंतर तो मुलगा तिच्या शरीराचे चुंबन घेतो आणि आपल्या सर्व वासना पूर्ण करायला लागतो. त्यानंतर ती मुलगी त्या मुलाचा अजिबात विरोध करत नाही, उलट त्याला पूर्ण साथ देते. दोघेही एकमेकांमध्ये गुंग होतात आणि शारीरिक संबंध ठेवायला सुरुवात करतात. काही वेळानंतर त्याच पावसात भिजत 3 तरुण तिथून जात असतात. तेव्हा ते रस्त्याच्या कडेला ते पडके घर पाहतात आणि तिथे एक बाईक उभी असलेली बघतात. तेव्हा ते तिघेही आपली बाईक तिथे लावतात आणि पावसापासून वाचण्यासाठी त्या खोलीत जातात. जसे ते तिथे पोहोचतात तेव्हा ते पाहतात की एक मुलगी आणि एक मुलगा दोघेही विवस्त्र अवस्थेत एकमेकांमध्ये गुंग आहेत. हे तिघे तरुण सर्व पाहून तात्काळ आपला मोबाईल काढतात आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात करतात. ते त्या मुलीशी जबरदस्ती करू लागतात. त्यानंतर त्या तरुणांनी मिळून त्या मुलीसोबत जे केलं ते संपूर्ण प्रकरण ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल की आजकालच्या या काळात कोणावरही विश्वास ठेवावा आणि कोणावर ठेवू नये. चला तर मग उशीर न करता हे प्रकरण सुरुवातीपासून सविस्तर जाणून घेऊया. ही खरी घटना हिमाचल प्रदेशातील आहे. येथील राहणारा संतोष कुमार, ज्याचं वय 24 वर्ष आहे. संतोषच्या घरात त्याची 60 वर्षाची वृद्ध आई आहे, जी नेहमी आजारी असते. संतोषच्या वडिलांचे अनेक वर्षापूर्वी निधन झालं आहे. संतोषच्या घरात संतोष आणि त्याची म्हातारी आई हे दोघेच राहत असतात. संतोषच्या कुटुंबात त्याचे एक काका आहेत, ज्यांचं वय 45 वर्षे आहे. ते मुंबई शहरात एका खाजगी कारखान्यात काम करतात. संतोषच्या काकांच्या घरात त्यांची काकू आहे आणि त्याची एक चुलत बहीण आहे, जिचं नाव रश्मी असून तिचं वय 19 वर्षे आहे. तिने संतोष सोबत 12वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि आता ती घरातच राहत होती. संतोषच्या काकांच्या घरी काहीही काम असेल तर नेहमी संतोष त्यांच्या घरी असायचा. संतोष आपल्या काकांनाच वडिलास समान मानत होता. या दोघांचे कुटुंब अगदी एकच होते, फक्त जेवण वेगळे बनत होते, पण येणं जाणं उठणं बसणं सगळं काही एकत्रच होतं. संतोषचे काका संतोषवर खूप विश्वास ठेवत होते, कारण ते त्याला आपला मुलगाच मानत होते. त्यांना स्वतःचा मुलगा नव्हता, त्यांना एकच मुलगी होती, जिचं नाव रश्मी होतं. संतोष जेव्हा 12वीच्या वर्गात शिकत होता तेव्हा त्याच्यासोबत त्याची चुलत बहीण रश्मीसुद्धा शाळेत जात होती. हळूहळू या दोघांमध्ये खूप जवळीक निर्माण झाली. दोघे एकमेकांवर लपून छपून प्रेम करू लागले. एकाच घरात राहत असल्यामुळे त्यांना फोनवर बोलण्याची काहीच गरज नव्हती, कारण ते नेहमी एकाच घरात असायचे, एकत्र उठायचे, बसायचे आणि जेव्हा त्यांना वेळ मिळायचा तेव्हा ते एकमेकांच्या शारीरिक गरजा पूर्ण करून घेत असत. रश्मीच्या आईवडिलांना या गोष्टीचा काडी मात्र कल्पना नव्हती आणि संतोषच्या आईला देखील याबद्दल काहीच ठाऊक नव्हतं.
हे दोघे भाऊ बहीण एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात आणि दोघांनी लग्न करण्यासाठी आणाभाका घेतल्या आहेत याची ते स्वप्नातही कल्पना करू शकत नव्हते. संतोष जर कुठे कार्यक्रमाला किंवा नातेवाईकांकडे जात असेल तर तो आपल्या बाईकवर रश्मीला सोबत घेऊन जात असे. दोघे फिरायचे कारण गावातील आणि घरातील सर्व लोकांना हेच माहीत होतं की हे दोघे भाऊ बहीण आहेत. संतोषच्या सख्या काकांची ही मुलगी आहे, त्यामुळे हे कधी काही चुकीचे करणार नाहीत म्हणून कोणालाही त्यांच्यावर संशय येत नव्हता. शेतात काम असले तर दोघे भाऊ बहीण शेतात जायचे. घरात तर एकाच घरात दोघे राहायचे. आई वडील रात्री जेवण करून झोपून जायचे तेव्हा संतोष आणि रश्मी दोघे एकाच खोलीत बसून मोबाईल पाहायचे आणि दोघांमध्ये पती पत्नीसारखे शारीरिक संबंध सुद्धा व्हायचे. हळूहळू वेळ निघून गेला आणि तो दिवस उजाडला. 17 ऑगस्ट 2024. संतोष दुपारच्या वेळी घरात जत्रेला जाण्याची तयारी करत होता. तेवढ्यात रश्मी संतोषच्या घरी आली आणि विचारू लागली, तू असा नटून थटून कुठं चालला आहेस? तेव्हा संतोषने सांगितलं की नागपंचमीनिमित्त जी जत्रा भरते तीच जत्रा पाहायला मी चाललो आहे. संतोष जत्रेला आणि मंदिरात चालला आहे हे ऐकल्यावर रश्मी म्हणाली, तू मला न सांगता कसा काय जाऊ शकतोस? तू कसला प्रियकर आहेस? संतोष म्हणाला की मी तर आत्ता नुकतीच तयारी करत आहे. रश्मी म्हणाली, थांब मी आईला विचारून तयार होते. रश्मी घरी गेली आणि तिने आईला सांगितलं, संतोष जत्रेला चालला आहे, मी सुद्धा त्याच्यासोबत फिरून संध्याकाळपर्यंत परत येते. संतोष त्यांच्यासाठी स्वतःच्या मुलासारखाच होता, त्यामुळे आईने नकार दिला नाही आणि म्हणाली की ठीक आहे जा, पण लवकर घरी ये. रश्मीने छान तयारी केली आणि ती संतोषकडे आली. संतोषने कपडे घातले, बाईक सुरू केली. रश्मीला मागं बसवलं आणि दोघे जत्रा पाहण्यासाठी घरातून निघाले. घरापासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर पोहोचतात खूप मुसळधार पाऊस सुरू झाला. दोघे भाऊ बहीण पावसात पूर्ण भिजले. पाऊस इतका भयानक होता की पुढचा रस्ता सुद्धा दिसेनासा झाला होता. संतोषला कुठेतरी थांबून आसरा घ्यायचा होता, पण पाऊस थांबायचं काही नाव घेत नव्हता. संतोष रश्मीला बसवून हळूहळू पुढे जात राहिला. रस्ता पूर्ण निर्जन होता, तिथे कोणीही माणूस दिसत नव्हता. गाडी पुढे नेत असताना संतोषला रस्त्याच्या कडेला एक पडकं मोडकं घर दिसलं. त्याने गाडी तिथे नेऊन थांबवली. रश्मी गाडीवर उतरली आणि दोघेही त्या पडक्या घरात आत गेले. ते घर सर्व बाजूने मोडकळीस आलेलं होतं, पण त्यावर छत शाबूत होतं. दोघेही पूर्णपणे भिजलेले होते. संतोष रश्मीला म्हणाला, आपण दोघेही भिजलो आहोत आणि पाऊस कधी थांबेल माहीत नाही. अशा कपड्यात आपण जत्रेत कसं पोहोचणार? त्यापेक्षा आपण कपडे काढून ते पिळून घेऊया. कपडे थोडे सुकतील आणि मग आपण जत्रा पाहायला नक्की जाऊ. पाऊस थांबला की आपण लगेच निघू. संतोषने आपले कपडे काढले, ते पिळले, झटकले आणि परत अंगावर घातले. त्याचे कपडे थोडेफार सुकले. मग त्याने रश्मीला सांगितले की रश्मी, रस्ता पूर्ण निर्जन आहे, पाऊस पडतोय, कुणीही येत नाही, तू सुद्धा कपडे काढून पिळून घे, झटकून घे आणि घालून घे. मग बाईकवरून जाताना वाऱ्याने तुझे कपडे सुकतील. रश्मीने देखील आपले ओले कपडे काढले आणि पिळायला सुरुवात केली. रश्मीने कपडे काढता संतोष तिच्या शरीराकडे एकटक पाहू लागला. रश्मी कपडे पिळत असताना संतोषने मागून जाऊन तिला पकडले, आपल्या मिठीत घेतले आणि तिच्या शरीराचे चुंबन घेऊ लागला. तो म्हणाला की रश्मी, रस्ता निर्जन आहे, पाऊस पडतोय, वातावरण खूप छान आहे, आपण दोघांनी इथे एकत्र यायला हवं. रश्मीने संतोषला नकार दिला, आपण असं उघड्यावर हे सर्व करू शकत नाही, हा चालू रस्ता आहे, कधीही कोणीही इथून जाऊ शकतं, त्यामुळे आपण इथे हे करायला नको. पण संतोष रश्मीचे शरीर पाहून पूर्णपणे बेकाबू झाला होता. तो रश्मीचे चुंबन घेत म्हणाला की कोणीही येणार नाही, इतका मुसळधार पाऊस पडत आहे, जसे आपण थांबलो आहोत तसे सगळे कुठे ना कुठे थांबले असतील, जास्त वेळ नाही लागणार, मी पटकन तुझ्यासोबत वेळ घालवेन. रश्मी आधीपासूनच संतोषवर प्रेम करत असल्याने आणि दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं असल्याने तिने देखील जास्त विरोध केला नाही. त्याच पटक्या घरात दोघे एकमेकांच्या मिठीत विलीन झाले आणि त्यांचे शारीरिक संबंध सुरू झाले. ते दोघे संबंध ठेवत असताना तिथून एका बाईकवरून 3 तरुण जात होते. पाऊस खूप जोरात असल्याने त्या मुलाने रस्त्याच्या कडेला ती घर आणि बाहेर उभी असलेली बाईक दिसली, म्हणून त्याने देखील आपली बाईक तिथे लावली आणि पळत त्या पडक्या घरात शिरले. आत जाता समोरचं दृश्य पाहून त्याने लगेच आपला मोबाईल काढला आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. ते पाहतात की एक मुलगा आणि मुलगी नग्न अवस्थेत संबंध ठेवत आहे. तिन्ही मुलाने आधी व्हिडिओ बनवला, मग त्यांच्या जवळ जाऊन विचारू लागले की तुम्ही इथे काय करताय, कोण आहात, कुठले आहात, तुमचा पत्ता सांगा. ते त्यांना जाब विचारू लागले आणि त्या मुलीशी गैरवर्तन करू लागले. ते तिघे तरुण त्या मुलीला म्हणू लागले, जे तू या मुलासोबत करत होती ते आता आमच्यासोबत कर, नाहीतर आमच्यापेक्षा वाईट कोणी नसेल. ते त्या मुलीला स्वतःकडे ओढू लागले आणि जबरदस्ती करू लागले.
रश्मीने कसंबसं आपल्या अंगावर कपडे चढवले आणि हात जोडून म्हणाली, भाऊ हा माझा प्रियकर आहे, मी याच्याशी लग्न करणार आहे, मी तुमच्यासोबत हे सगळं करू शकत नाही. पण ते तिघे तरुण ऐकायला तयार नव्हते. ते मुलीशी अश्लील चाळे करू लागले, तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करू लागले. रश्मी संतोषच्या मागे जाऊन लपली. संतोष त्या मुलांना समजवण्याचा प्रयत्न करू लागला, पण मुलं काही ऐकत नव्हती. ती मुले म्हणाली की तुमचा घरचा नंबर द्या, जोपर्यंत तुमचे आईवडील इथे येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला सोडणार नाही. कारण त्या मुलाने त्यांचा व्हिडिओ बनवला होता. ती मुले वारंवार घरचा नंबर मागू लागले. तेव्हा संतोष आणि रश्मी प्रचंड घाबरले. संतोष विचार करू लागला की घरच्यांना जर हे समजलं तर भयंकर अनर्थ होईल. रश्मीच्या वडिलांना समजलं की मी माझ्या चुलत बहिणीसोबत हे काय करत होतो. घरात कोणालाच काहीच ठाऊक नव्हतं, म्हणून संतोष त्या मुलांची माफी मागू लागला, त्यांचे पाय धरू लागला. पण त्या मुलाने ऐकलं नाही आणि शेवटी हतबल होऊन रश्मीने तिच्या वडिलांचा नंबर दिला. त्या तरुणाने रश्मीच्या वडिलांना फोन लावून संपूर्ण घटना सविस्तर सांगितली. रश्मीच्या आईचा नंबर घेऊन तिला देखील सर्व प्रकार सांगितला. जेव्हा संतोषच्या आईला आणि घरच्यांना हे समजलं तेव्हा सगळ्यांनी डोक्याला हात लावला की हे दोघे भाऊ बहीण जत्रेला गेले होते आणि रस्त्यात हे काय करत होते, यांच्यात लाज मर्यादा शिल्लक राहिली का नाही. रश्मीचे वडील मुंबईत होते. जेव्हा फोनवर त्यांना हे कळालं तेव्हा ते हादरून गेले. ज्या पुतण्याला मी माझा मुलगा मानत होतो त्याने माझ्याच मुलीसोबत असं घाणेरडं कृत्य केलं. त्याने ताबडतोब गावात पत्नीला आणि कुटुंबातील इतर मुलांना फोन केला. ते लोक बाईकवरून तातडीने त्या घटनास्थळी पोहोचले. त्या अनोळखी मुलांना त्यांनी सर्व प्रकार सांगितला आणि म्हणाले की हे दोघे या अवस्थेत होते. हा व्हिडिओ बघा. जेव्हा रश्मीची आई, संतोषची आई आणि कुटुंबातील वडीलधारी मंडळी तिथे पोहोचली तेव्हा त्यांनी त्या तिन्ही तरुणांची हात जोडून विनवणी केली, भाऊ हा व्हिडिओ डिलीट करा, नाहीतर आमच्या मुलीची समाजात बदनामी होईल, घराची इज्जत जाईल. कुटुंबियाने खूप विनवणी केल्यावर त्या मुलांनी तो व्हिडिओ मोबाईलमधून डिलीट केला. त्यानंतर कुटुंबीय संतापाने संतोषवर तुटून पडले आणि त्याला मारहाण करू लागले. हा कसला भाऊ आहे जो आपल्या सख्या चुलत बहिणीसोबत इतकं घाणेरडं कृत्य करत होता. रश्मीच्या आईने संतोषला 2-3 कानशिळात लावल्या. संतोषच्या आईने देखील त्याला मारले आणि म्हणाले की एकाच घरात राहता, ती तुझ्या काकांची मुलगी आहे, काका तुला स्वतःचा मुलगा मानतात. रश्मीची आई रडत म्हणाली की मला मुलगा नव्हता म्हणून मी तुला माझा सख्खा मुलगा मानलं होतं, पण तू तुझ्या बहिणीला देखील सोडलं नाहीस. रश्मीची आई आपल्या मुलीला मारत झोपडत घरी घेऊन गेली. त्याच दिवसापासून त्या कुटुंबाने संतोष आणि त्याच्या आईशी असलेले सर्व नातेसंबंध कायमचं तोडून टाकलं. त्याने बजावून सांगितलं की आजपासून आमच्या घराची पायरीसुद्धा चढायची नाही. दुसऱ्या बाजूला रश्मीने आपल्या आईचा विरोध केला आणि ती म्हणाली की मी संतोषवर प्रेम करते, मी त्याच्याशीच लग्न करणार आणि आयुष्यभर त्याच्यासोबतच राहणार. हे ऐकून रश्मीचे वडील मुंबईत डोके धरून बसले आणि विचार करू लागले की मी भावाच्या मुलाला स्वतःचा मुलगा मानून घरात वाढवलं, पण तो तर आस्थेंचा साप निघाला. घरातील लोकांनी या दोघांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण रश्मी ऐकायला तयार नाही. ती म्हणाली आमचे खूप दिवसापासून हे संबंध आहेत, मी लग्न करेन तर संतोषीच करेन. कुटुंबियाने सध्या तर या दोघांना एकमेकांपासून पूर्णपणे वेगळं केलं आहे, पण हे दोघे एकमेकांच्या प्रेमात इतके आंधळे झाले आहेत की ते लग्नाच्या निर्णयावर ठाम आहेत. आजकालच्या काळात लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आणि वासनेसाठी इतके आंधळे होतात की त्यांना नात्याची मर्यादा, पवित्रता आणि गांभीर्य काहीच समजत नाही. धन्यवाद मित्रांनो. ही घटना फक्त समाजात घडणाऱ्या वाईट गोष्टींना समाजासमोर आणणं हाच आमचा हेतू आहे, जेणेकरून अशा गोष्टींना आळा घालता येईल.